जय श्री महाकाल, शेतकरी सुखी तर देश सुखी. आज आपण आलोय राजू डबले यांच्या प्लॉटवरती. आपण बघू शकता का हा मामा जंबूचा प्लॉट आहे. हा जवळपास किती एकरचा आहे साहेब? हा साधारणतः 2.5 एकर. 2.5 एकर. आणि तिकडचं आपण जिथं 2.5 एकर केलंय. तर हा रानडे प्रत्यक्ष प्लॉट आहे. मागच्या वेळेस आपण व्हिडिओ टाकलेला होता का मातोरीमधले आपण चांदशी एरियामध्ये जे काही काम केलेलं होतं मामा जंबूमध्ये त्यांनी. आणि आपण बघू शकता का मालाची क्वालिटी. आणि याला आता सध्या कुठले स्प्रे चालू होते? मिकमॉल जी हां, आणि मिकमॉल 32. मिकमॉल 32 मिकमॉलचे स्प्रे झाले. आणि तिकडे आपण थोडं कलर व्हरायटीसाठी काय घेतलेलं आहे तिथं आपण दोघं सेम. जर जवळपास 8 दिवसाचा फरक आहे दोघा प्लॉटमध्ये, तर आपण तिकडे जाणार आहे. कलर कसा आलेला आहे ते पण पाहणार आहे. तिथं काय टाकलेलं आहे आपण? तिथं आपल्या काही आधी स्टार्टिंगला तर ससुरी टाकलं, ससुरी नंतर मग आपण हे घेतलं आपलं पोटॅशियम सोनाट. पोटॅशियम. आणि आपण तिकडचा एक प्लॉट दाखवणार आहे. इकडे बघू शकता आपण मालाची जी काही क्वालिटी आहे खूप सुंदर आहे. त्या मालाचं काम केलं बघू शकता. पुढे इथं आता बोट फिनिंगचं काम पेपर किती दिवसापूर्वी काढेल? 4 दिवस झाले. 4 दिवस पूर्वी हे पेपर काढले गेलेले. आणि आता इथून पुढचं बोट फिनिंगचं काम चालू आहे. म्हणजे बोट काढायचं, बोट काढायचं काम चालू होणार आहे. आणि तिकडचा पण प्लॉट आपण दाखवणार आहे व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने. जवळपास किती बंच असतील एक झाडावर? त्यागून 12 या मागा 12 24 बंच, 24 ते 20 गड. 20 ते 24 गाडावरती या मामा जंबोचं त्यांनी काम केलेलं आहे. साईज आता बघू शकता अशा पद्धतीने आहे. हे शेतकरीला एवढे अवघड आहे का ते डायरेक्ट येतं पोतडीत आहे ना पूर्ण भरून ठेवता, कोणाला दिसायला नको म्हणून. फक्त आपला कागद दिसलाय फक्त. बा IMTचा लोगो असं बाटल्या दाखवतो. हे बघ मिटणी हे का हे मारले. तर आपण कलरसाठी कुठले स्प्रे घेतले होते? आणि खालून मिकनिक आणि पोटॅशियम सोनाइट. मिकनिक्स आणि पोटॅशियम सोनाइट दिलं होतं. आणि खालून कॅनेजिस मिल 2.5 किलो, पोटॅशियम सोनाइट 3 किलो आणि मिकनिक्स 1 लिटर पाठीमागे सोडलं होतं, बरोबर. तर अशा पद्धतीनं कलरसाठी आपण त्यांनी काम केलं. रानडे प्रात्यक्षिक प्लॉट बेसल वगैरे पूर्ण सेकंड डोस टाकलं होतं का आपण? हो, सेकंड पण झालेला होता. इथं मिकनल 32चे किती हात झाले? मिकमॉल 32चे 3 हात झाले. 3 हात झालेले मिकनल 32 मिकनल 32. अशा पद्धतीने आपण बघू शकता का कलर चांगल्या पद्धतीने आलेला आहे. अजून जवळपास 4 ते 5 दिवसात अजून हार्वेस्टिंगला येणार आहे. जवळपास इकडे पण तेवढी संख्या आहे ना. इथं सुद्धा 24 बंचवरती 20 ते 24 बंचवरती काम केलेलं आहे. अर्थातच मालही त्या पद्धतीचा निघालेला होता व्यवस्थितरित्या. कलर पिगमेशनचं काम झालं. आणि आता ॲलिसनला सुद्धा आपण बेसल केलेलं आहे ना. आपण बघू शकता अशी क्रंचनेस खूप चांगल्या पद्धतीने, गोडी पण चांगली आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता का ॲलिसनचं त्यांचं प्लांटेशन केलेलं किती एकरवरती आहे? 2.5 एकर आहे. 2.5 एकरवरती ॲलिसनचं प्लांटेशन आहे. इथं बेसल डोस काय घेतलं होतं आपण? सेट्राइट, बोरॅकॉन, मॅग्नेशियम सल्फेट, हे आपलं 10-20 हे सर्व टाकून हे गेले. परत एकरी 1 गुणी आंबोनीचे टाकलेले, अमोनियम सल्फेट. हो, अमोनियम सल्फेट. हे सर्व टाकून मग शेणखत टाकलं. त्याच्यानंतर परत सुपर फॉस्फेट टाकलं. किती बॅग टाकले? त्या साधारणतः 2.5 एकरला 12 बॅग टाकले. 2.5 एकरला 12 बॅग. आपण बघू शकता बेसल डोस इथं आपल्याला दिसतंय अशा पद्धतीचं शेणखत वगैरे खाली टाकलेले. सर्व व्यवस्थितरित्या काम केलेलं आहे. धन्यवाद.